गडिंग्लज साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करा. शिवाजीराव खोत यांची पत्रकार परिषदेत मागणी. वार्षिक सर्वसाधारण सभा बेकायदेशीर असल्याचा केला आरोप. आप्पासाहेब नलवडे गडिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याची नुकतीच झालेली वार्षिक सर्वसाधारण सभा बेकायदेशीर आहे. या सभेची चौकशी करून संचालक मंडळ बरखास्त करण्यात यावं अशी मागणी साखर आयुक्तांकडे केल्याची माहिती गोड साखर सेवानिवृत्त कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना शिवाजीराव खोत म्हणाले, दिनांक 30 सप्टेंबर रोजी हरळी येथील कारखाना कार्यस्थळावर साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. सभासदांच्या स्वागतानंतर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांनी विषय पत्रिका वाचून दाखवली. सदर विषयांच्या शंकांचं निरसन केव्हा करणार आहात अशी विचारणा आम्ही केली. यावर चेअरमन यांनी सर्व प्रश्नांची उत्तरं आपण स्वतः देणार आहोत असं सांगून त्यांनी सभेपुढे भाषण सुरू केलं. या भाषणात त्यांनी राजकीय स्वरूपाचं आणि यापूर्वीच्या संचालक मंडळानं केलेल्या चुकीच्या कामांचं विश्लेषण सुरू केलं. मी विचारलेल्या प्रश्नांऐवजी कामगारांचे पैसे 2 वर्षांनंतर कारखाना फायद्यात आल्यानंतर देणार असल्याची भूमिका मांडली. ब्रिक्स कंपनीनं 2013 आणि 14 साली 10 वर्षाच्या करारानं चालवण्यास घेतलेला कारखाना 8 वर्षाच्या आत सोडला. त्या 8 वर्षाच्या काळातील कामगारांची देणी ब्रिक्स कंपनीकडून का वसूल करू शकत नाही असा प्रश्न मी त्यांना विचारला. यावर मी कारखाना चालवायला दिलेला नाही, कारखाना सरकारनं चालवायला दिला होता, त्यांना जाऊन विचारा. कारखाना आणि ब्रिक्स कंपनीसोबत आपण करार केलेला नसून याच्याशी आपला काहीही संबंध नाही असं उत्तर चेअरमन यांच्याकडून देण्यात आलं. मी विचारलेल्या प्रश्नांऐवजी कामगारांचे पैसे 2 वर्षांनंतर कारखाना फायद्यात आल्यानंतर देणार असल्याची भूमिका मांडली. ब्रिक्स कंपनीनं 2013 आणि 14 साली 10 वर्षाच्या करारानं चालवण्यास घेतलेला कारखाना 8 वर्षाच्या आत सोडला. त्या 8 वर्षाच्या काळातील कामगारांची देणी ब्रिक्स कंपनीकडून का वसूल करू शकत नाही असा प्रश्न मी त्यांना विचारला. यावर मी कारखाना चालवायला दिलेला नाही, कारखाना सरकारनं चालवायला दिला होता, त्यांना जाऊन विचारा. कारखाना आणि ब्रिक्स कंपनीसोबत आपण करार केलेला नसून याच्याशी आपला काहीही संबंध नाही असं उत्तर चेअरमन यांच्याकडून देण्यात आलं. उडवाउडवीची आणि बेजबाबदारपणाची उत्तरं चेअरमन यांनी दिली आहेत, हे योग्य नाही. ऐनवेळचे 3 विषय वाचून न दाखवता रद्द करण्याबाबतचा ठराव मांडून मंजूर अशा घोषणा देत सभा संपली असं जाहीर करण्यात आलं. या सभेतून चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, शासनाचे अधिकारी आणि कारखाना अधिकाऱ्यांनी पळ काढल्याचा आरोप श्री खोत यांनी यावेळी केला. कारखान्यावर 180 कोटीचं कर्ज असल्याचं या सभेत सांगण्यात आलंय. गेल्या 50 वर्षात कोणतेही प्रकल्प राबवलेले नाहीत. सभासदांनी निवडून दिलेले कारखाना पदाधिकारी देखील याला जबाबदार आहेत. शासनाच्या पैशातून उभा राहिलेला हा कारखाना कायद्याप्रमाणे चालतो की नाही हे बघणं शासनाचंही कर्तव्य नाही का? वार्षिक सर्वसाधारण सभा 20 ते 25 मिनिटात संपवणं हे बेकायदेशीर नाही का असा प्रश्न देखील श्री खोत यांनी यावेळी केला. श्री खोत म्हणाले, या वार्षिक सर्वसाधारण सभेतील 1 ते 10 विषयांची पत्रिका पुन्हा काढून सभा बोलवण्यात यावी. पत्रिकेवरील क्रमांक 7 हा संपूर्णपणे सभासदांची आणि शासनाची दिशाभूल करणार आहे. याची चौकशी करून चेअरमन आणि संचालक मंडळांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि संचालक मंडळ बरखास्त करण्यात यावं अशी मागणी आपण साखर आयुक्तांकडे केल्याचं श्री खोत यांनी सांगितलं. या संदर्भात चौकशी आणि कारवाई न झाल्यास गडिंग्लज तालुक्यातील 25,000 सभासद आणि कामगार हितासाठी प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशारा देखील श्री खोत यांनी यावेळी दिला. या पत्रकार परिषदेला दिनकर खोराटे, सुरेश पाटील, लक्ष्मण देवारडे, शंकर चौगले, भीमा कोकाटे, पांडुरंग कदम, आप्पासाहेब लोंढे, सुभाष पाटील, अनंत देवारडे, विजय कुंभार, अशोक कांबळे, अरुण लोंढे, रामा पालकर, दत्ता कुंभार, विजय चव्हाण, संभाजी बुगडे, महादेव मांगले, श्रीकांत रेंदाळे, सदाशिव कांबळे, शफी मुल्ला यांच्यासह सेवानिवृत्त कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते.